शनिवारपासून राज्यातील अनेक शाळा सुरू झाल्या असून शाळेत पहिल्यांदाच प्रवेश घेतलेल्या बालकांचं अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आलंय। शनिवारी अर्थातच 15 जून रोजी उन्हाळ्याची सुट्टी संपवून अनेक शाळा पुन्हा नवीन शैक्षणिक वर्षासाठी सज्ज झाल्या। अशातच अगदी आपल्या शालेय जीवनासाठी पहिल्यांदा शाळेत प्रवेश घेणाऱ्या म्हणजेच शिशु वर्गासाठी प्रवेश घेतलेल्या लहानग्यांची शाळा देखील शनिवारी सुरू झाली। शाळेमध्ये पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्या या सर्वांसाठी उत्साहवर्धक वातावरणामध्ये त्यांचं अनोख्या पद्धतीनं स्वागतही करण्यात आलं। सोलापुरातील भारती विद्यापीठ बाल विकास मंदिर येथे शिशु वर्गामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत त्यांचं औक्षण करून आणि त्यांच्यावर फुलांची उधळण करत करण्यात आलं। या स्वागतानं चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आणि पहिल्यांदाच शाळेमध्ये पाय ठेवल्या ठेवल्या या आल्हाददायक स्वागतानं अनेकांना वाटत असलेली शाळेबाबतची भीती क्षणार्धात पळून गेली। यानंतर बालविकास मंदिराच्या मुख्याध्यापिका वैशाली मोहोळे यांनी सोबत विद्यार्थ्यांना घेऊन फीत कापून वर्गामध्ये प्रवेश केला। भारती विद्यापीठ या शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षणासोबतच संस्कारांची परंपरा असून अगदी बालवयातच हे संस्कार या शाळेमार्फत दिले जातात। या कार्यात आम्हाला लाभत असलेलं समाधान मोठं आहे असं मुख्याध्यापिका वैशाली मोहोळे बोलताना म्हणाल्या। यानंतर सर्व विद्यार्थ्यांना वर्गात घेऊन त्यांना खाऊ वाटप करण्यात आलं आणि लहान मुलांच्या केवळ कल्पनेमध्ये असलेला शाळेचा पहिला दिवस प्रत्यक्षात उत्साहात पार पडला। या प्रसंगी शिक्षिका शिंदे, शेंडे, तोटद, इनामदार शिरसीकर, म्हेत्रे तसंच लेखनिक माने, हलसंगी मोकाशी यांच्यासह पालकांची उपस्थिती होती। भारती विद्यापीठ बालविकास मंदिरामध्ये या बालचमूंचं अनोख्या पद्धतीनं करण्यात आलेल्या स्वागत समारंभाचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे।